त्याच्यानंतर मुलांनी त्यांना पैसे दिले राहिलेली रक्कम, आणि नंतर ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की बाबा आपली फसवणूक झाली. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला पैसे देण्याचं म्हणजे हे केलं, मागणी केली पैसे. तर त्यांनी सांगितलं आज देतो उद्या देतो, असं करत 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 आता त्यांनी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं पैसे काय दिले नाही मुलांना. आज देतो आम्ही पैसे मागितल्यानंतर मुलांना जीव मारण्याची धमकी किंवा मला पैसे मागू नका, केंद्रामध्ये ओळखेल, त्याच्यानंतर माझं कोणीच काय वाकडं करू शकत नाही, प्रशासन करू शकत प्रशासनाकडे आम्ही लेखी स्वरूपात आम्ही अर्ज दिलेले होते, तक्रार दिली होती, पण त्याचं काय आम्हाला कोणी दाद घेतली नाही त्याची. त्यामुळं आम्हाला आता न्याय मिळावा, त्या मुलांना न्याय मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर शेवटचे आवाज करून मी सगळ्यांना त्याच्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे भरपूर मुलं आहेत. मला त्यांना मीडियाच्याद्वारे हेच सांगायचं आहे की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी त्या प्रकरणामध्ये इथे लक्ष घालायचं आहे आणि किती लोकांची फसवणूक झालेली आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. त्याशिवाय कोणाला प्रशासनाला सुद्धा कळणार नाही आणि ते दाद कोण घेणार नाही. ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी यायचं, ज्यांना नको असतील पैसे किंवा त्यांना न्याय नको असतील त्यांनी न्याय आला तरी चालेल. फसवणुकीची तक्रार आमची वडूजमध्ये गेलेले, कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलेले, सातारा पोलीस यांच्यामध्ये गेलेले, कोल्हापूरला गेलेले आणि आमची लेखी स्वरूपात तक्रार आम्ही दिलेली आहे. त्याचे आमच्याकडे पुरावे पण आहेत, पोस्टसुद्धा आमच्याकडे आहे, पण त्याच्यावर कोणतीही ॲक्शन झालेली नाही. आणि काय घटना कधीची आहे? ही घटना सुरुवात याची 2019 पासून ह्याची सुरुवात झालेली आहे. आज 2024पर्यंत 5-6 वर्ष आम्हाला काम तर झालंच नाही, पण आमची पैशासाठी आज देतो उद्या देतो त्याच्यामध्ये मोठी साखळी आहे त्यांच्या पुढं आणि ऑल इंडिया यांची साखळी आहे. आणि हा विषय केंद्रामध्ये काही अधिकारी ओळखीचे आहेत किंवा हे असं सांगून लोकांची फसवणूक केलेली आहे. रेल्वे मंत्री आर्मी, त्याच्यानंतर रेल्वे, DRDO, फॉरेस्ट, पोस्टामध्ये, मुंबई महानगरपालिका, इंटेलिजन्स ब्युरो, IB पण असे अनेक भरपूर ह्याच्यामध्ये केलेले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये परत किती वेळा तुम्ही गेलात, फॉलोअप गेला? 3 वेळा गेलो. कुठल्या कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो. कोरेगाव पोलीस स्टेशन सरळ सांगतो आम्ही याच्यावरती काही करू शकत नाही, तुम्ही मूर्ख आहात का पैसे द्यायला, असा 2 वेळा बाहेर काढला. सातारा जिल्हा पोलीस अधिकारी तुम्ही पत्रव्यवहार केला होता काय? आम्ही हा तक्रार दाखल करून पत्रव्यवहार हाच केला होता की आमची फसवणूक झाली आहे, अशा व्यक्तीने आमची फसवणूक केलेली आहे, पण त्याच्यावर काही आम्हाला त्याचा रिप्लाय नाही आलेला. तुमची पोलीस ठाण्याने तक्रार तरी दाखल करून घेतली, त्याची पोच आलेली आहे ना म्हणल्यानंतर त्यांची आता ऑनलाईन मिळाली आहे ना, तर 10 ते 12 केसेस त्यांच्याकडे दाखवतात. मिळाल्यानंतरच त्याची पोच येते ना. पैसे भरलेत कसे तुम्ही, दिलेत कसे, कॅश, चेक वगैरे? कॅश आणि ऑनलाईन. एवढी मोठी रक्कम तुम्ही देताना काही विचार केला नाही? त्यांनी जे असं दाखवलं की जे आहे हे खरं आहे विचार केला आणि विश्वासात घेतलं सगळ्या मुलांना. मग तुमच्या मार्फत अशी किती मुलं गेली त्यांच्यापर्यंत आतापर्यंत? भरपूर आहेत, भरपूर, अनलिमिटेड. थोडक्यात तुम्ही असं एजंटच काम केलं म्हणायला हरकत नाही. हो, मला त्यांनी विश्वासात घेतलं, त्याच्यानंतर मला विश्वासात घेऊनच ह्या मुलांना त्यांनी सगळं ते दाखवलं. सगळे यासाठी आपण जबाबदार आहात, सुरुवात आपण केली आहे. चला पुढे ते ह्या गोष्टींचा फार मला आढावा घेता आला नाही, परंतु आज जेव्हा मी आढावा घेतला त्याच्यामध्ये मला 2-3 ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख दिसून आलाय. आजच मीडियाला याच्यामध्ये मीडिया प्रभारींना माझी सूचना गेलेली आहे
आणि माझी अपेक्षा आहे की 2 दिवसात नाही तर 2 दिवसाची वेळ दिलेली आहे की 2 दिवसात तुम्ही मला याच्यात आरोपींच्या बाबतीत सगळी माहिती आणून द्या आणि जर हे खरं असेल तर गुन्हा दाखल करणं आणि आरोपी अटक करणं हे पॅरलली झालं पाहिजे अशी सूचना माझ्याकडनं केलेली आहे. अर्धसैनिक अशा 2 DRDO अशा सार्वजनिक संस्था ज्या आहेत तिथून नोकरी नागरिक प्रॉपर आहे. पण या संदर्भात कोरेगाव तालुक्यामध्ये एसडीपी असतील आणि पोलीस स्टेशन असेल किंवा देवडी या केसमध्ये चांगल्या तुम्ही या गोष्टी समोर आणून दिलेल्या आहे. कारण जे आले होते त्यांच्यामध्ये मी ऑलरेडी बेडा प्रभारीने सूचना दिली होती 2 दिवसात तुम्ही याच्यात गुन्हा दाखल करा किंवा नसेल तर तुम्ही क्लिअर कट सांगा की याच्यात गुन्हा दाखल होती, परंतु 2 दिवसात तुम्ही याच्यात निर्णयावर या. काही पोलीस स्टेशनला जर याच्यामध्ये आवक झाले असतील म्हणजे अर्ज यांचे पडून असतील त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले नसतील असे प्रत्येक प्रभारीने याच्यामध्ये प्रशासकीय कारवाई त्यांच्यावर होणार याची जबाबदारी माझी आणि मी तो शब्द तुम्हाला देतो. आपल्या जेवढेही अर्ज येतात ते सगळे अर्ज संबंधित प्रभारींना मार्क केले जातात. त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज चौकशी करून अहवाल आपल्याकडे सादर करायचा असते. पण याच्यामध्ये जर एकंदरीतपणे 2-3 पोलीस स्टेशनकडे ज्यांना हलगर्जीपणा झाला असेल तर प्रत्येक प्रभारीने त्याच्यामध्ये उत्तर द्यावे लागते. त्याच्यावर प्रशासकीय कारवाई होणार. तीच व्हावी अतिथी जाते माझ्याकडे ती वेळ येत नाही कारण माझ्याकडे व्हिजिटरची तुम्ही बघितलं असेल तर एकत्रितपणे मी व्हिजिटर सगळे घेतो. ॲडिशनल एसपी पण मॅडम पण घेतात सगळ्यांना. त्यामुळे सहजासहजी काही होत नाही की आमच्या लेवलच्या वर एखादी गोष्टीला जाण्याची वेळ येते. पण कधी कधी वारी असल्यामुळे भरती असल्यामुळे जर थोडासा कदाचित त्या पिरियडमध्ये जर हे आले असतील किंवा त्यांना आपली भेटच झाली नसेल तर हा विषय झाला असेल. परंतु याच्यामध्ये जर त्यांनी अर्ज केला आहे आणि त्याच्यावर चौकशी करून त्यांना त्याचं उत्तर नाही देण्यात आलं आहे नक्की त्याच्यामध्ये त्या संबंधित प्रभारींना उत्तर द्यावं लागेल. यामध्ये कशी कोटीची फसवणूक आहे? हो, मोठी अमाऊंट आहे. मोठी बरोबर. amount. माझी सूचना केलेली आहे. मी तुम्हाला तर प्रेस नंतर दाखवतो ते कशा प्रकारे सूचना दिलेली आहे ती दिलेली आहे. 2 दिवसात तुम्हाला जर मिळेल एक नाही ते बरेच दिवसामध्ये आला आणि त्याची दखल घेतलेली आहे. मी दाखवतो तुम्हाला ते फोटो पण काढलेला होता. ते मी ऑलरेडी माझ्याकडे तो आढावाच असतो. ते आढावा घेतल्यावर लगेच ते जातात. अगदी याच्यात गरीब पण असतात श्रीमंत पण असतात.